धावत एकदम फास्ट. पहिले षटक हे पॉवर प्लेच आपण पाहतोय. 3 षटरक्षक तट्या सर्कलच्या बाहेर असतील. पहिली षटक हाताळण्याकरता रोहित कोठवले बॉलिंग ट्रॅक वरती रेडी झालेला आहे. दिलीप आपण पाहतोय स्ट्राईक वरती. डीजे दिलीप चिंबल. तर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे विशाल विशाल माली. विशाल आणि दिलीप ही जोडी ते आपण पाहतोय. सध्याच्या घडीला हे दोन्ही फलंदाज इनफॉर्म आहेत. तेच कारण त्यांची वळणी लागलेली आहे. नेहमीच आपण विनाशाला पाहत असतो सलामीसाठी. मात्र इथे विशाल आणि दिलीप जर मारण्याचा प्रयत्न आहे तेव्हा पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे या सकाळच्या सत्रामध्ये. डॉट बॉल. रोहित कोठावळे याला आपण पाहतोय जो एक वेगवान गोलंदाज आहे. पुन्हा एकदा करत असताना यावेळेस शराबोल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिलीप जिंबलच्या बॅटमधून निघाला. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. दिलीप चिंबल. डीजे आता वाजायला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू त्याने बघितला आणि दुसऱ्या बॉलवरती ते प्रहार केलेला आहे. एक बिग शॉट त्यांनी ठोकलाय. बघा क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं सजवलं होतं मात्र क्षेत्ररक्षकाकडे कुठली संधी नव्हती स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावाने धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 7 धावा धावफलक वरती लागले जात आहेत. यानंतर गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी करता. पुन्हा एकदा षटपूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय आणि बघा एक धाव असेल कारण डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. बघा रनिंग मध्ये होता आणि त्याला बॅलन्स त्याचा सावरता आलेला नाहीये आणि मला वाटतं त्याचं लक्ष देखील नव्हतं की तिकडे डिक्लेरेशन झोन आहे. तर लक्षात घ्यायचं तिकडे मागे डिक्लेरेशन झोन आहे. जी रेषा तिकडे आखलेली आहे त्या रेषेच्या आतच तुम्हाला चेंडू फील्ड करावा लागेल. त्या बाजूने जर चेंडू गेला तर डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतील. इथे संधी मिळाली. यावेळेस षटबॉल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे मात्र ज्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दिलीप 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती दुहेरी अंकात प्रवेश झालेला आहे आणि विशाल याला एक जीवनदान मिळालंय. यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि डीजेने हा चेंडू सरळ प्लॉट. दिलीप याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू हाताळला आणि आपण पाहतो या षटक हे संपलेलं आहे आणि आपण पाहतोय दिलीप त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये जर चेंडू जर मिळाला तर तो चेंडू मैदानाच्या बाहेरच पाठवतो आणि त्याने पाठवला देखील. दुसरा षटकार दिलीपच्या बॅट मधून इथे निघालेला आहे. इन्फॉर्म आहे दिलीप आणि टार्गेट टप्प्यामध्ये ठेवलेला आहे. 30+ टार्गेट त्याने सांगितलेलं आणि त्याच दिशेने त्याने वाटचाल करण्याचा प्रयत्न देखील केलाय. 16 धावा या धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक हाताळण्याकरता धीरज जाधव येतोय. एक
अपकमिंग यंगस्टर आपण पाहतोय. डोंगरीपाडा परिसरातील एक उभरदा सितारा अक्षय जाधव तर आहे, मात्र इथे धीरजकडे कामगिरी सोपवलेली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण नागले संघाच्या माध्यमातून देखील एक यंगस्टर बघितला होता. त्याने खूप चांगली बॉलिंग केली होती कालच्या दिवसामध्ये, मात्र ते पराभूत झालेत. धीरज वेगवान चेंडू, मात्र वेगावरती नियंत्रण नाहीये धीरजाचं. व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन, धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे बघा खूप चांगला फटका खेळलाय, मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल याची देखील दक्षता घ्यायची आहे. मात्र शॉट सिलेक्शन खूप चांगलं झालं होतं. बाउंड्री जर असती तर नक्कीच बाउंड्री मिळाली असती, मात्र डिक्लेरेशन झोन आहे, एकच धाव मिळेल. मात्र इथे स्ट्राईक रोटेट होईल याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. सर्व संघांची नोंद घ्यायची. बॅटला लागून जर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला तर स्ट्राईक रोटेट होईल. बाईस लेग बाईस जर गेली तर धाव व स्ट्राईक ही रोटेट होणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. दरगज पाण्याचा प्रयत्न, अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. इम्पॅक्ट कुठेतरी ऑफस्टमच्या बाहेर झाला असावा किंवा हा चेंडू इष्टाना सोडून जात असावा. तेच कारण पंचांनी ते नॉट आउट घोषित केलेला आहे आणि मॅच बॉल देखील तिकडे आलाय. धीरज आपण पाहतोय अतिरिक्त वेग आहे धीरजकडे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये, एकदा कंप्लीट झालेली आहे. इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेची धावसंख्या आता जाऊन पोचली 19 धावसंख्येवरती. 19 रन्स आपण पाहतोय. 3 चेंडू टाकून झालेत, 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. इथे फटका फसलाय, शतरक्षक आहे तिकडे, जज करतोय आणि विशाल माळी याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. विकेट डाऊन, विकेट क्रमांक 1 इथे डाऊन झालेला आहे. यानंतर शाष्टकर पाडा आणि भेंडीपाडा दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शाष्टकर पाडा आणि भेंडीपाडा बी दोन्ही संघाला विनंती असेल, आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचं आहे. या 3 ओव्हर नंतर लगेच टॉस केल्या जाईल याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. किरण माळी आलाय आणि किरण माळी याने देखील पहिल्या बॉल वरती आक्रमण केलेलं आहे, मात्र फक्त एकच धाव मिळणार आहे. बघा फटका तर खूप सुंदर खेचला होता. बाउंड्री जर असती तर 6 धावा या मिळाल्या असत्या, मात्र इथे एकच धाव मिळणार आहे, कारण तिकडे डिक्लेरेशन झोन आहे. तिकडे आउटफील्ड भरपूर खराब असल्या कारणाने आपण पाहतोय तिकडे डिक्लेरेशन झोन हे घोषित केलंय. एक सिंगल धाव, धावसंख्या 1 ने आपण पाहतोय पुढे सरसावली. 20 या धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा बॉल आणि हा चेंडू तो निर्धाव. बघा धीरजकडे जी कामगिरी सोपवली होती ती कामगिरी त्याने चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. फक्त 20 धावा धावफलकावरती लागल्यात. धीरज याने फक्त 4च धावा खर्च केल्यात, एक विकेट देखील मिळवलाय. म्हणजे संघनायकाने जी कामगिरी पोचवली ती चांगल्या प्रकारे धीरजाने पार पाडलेली आहे. पाहूया शेवटचं षटक हाताळण्याकरता कुठला गोलंदाज इथे येईल.
तर तिसरं षटक हाताळण्याकरता आहे जगदीश जाधव. पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव जर कंप्लीट झालाय आणि एकाच धावेवरती समाधान देखील इथे मांडलं जाते. रोहित याचं षटक थोडस महागडं ठरल्यानंतर धीरज याने कमबॅक केला आणि तिकडनं पूर्णतः आपण पाहतोय मॅच टर्न होताना दिसतोय. फुलर लेनचा चेंडू होता. इथे आपण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि दिलीप आहे, मात्र पंचांनी तर्फे डिलिव्हरी घोषित केली. चला पाहूया रिव्ह्यू घेतलाय आहे, मात्र पंचांनी तर्फे डिलिव्हरी घोषित केली. चला पाहूया रिव्ह्यू घेतलाय. तर फेअर डिलिव्हरी असेल. डॉट बॉल इथे आपण पाहतोय दिलीप जिंबल ऑन स्ट्राईक, त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत. पाहतो आपण फटका पूर्णतः फसलेला आहे. रोहित आहे तिकडे आणि हा चेंडू सरळ मिड विकेटच्या डोक्यावरच्या वरून निघून गेलेला आहे. 6 धावन करता बिग शॉट पुन्हा एकदा दिलीप चिंबलच्या बॅट मधून आपण पाहतोय. या षटकाराने धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 27 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय या बॉलवरती देखील. आता डीजे जोर जोरात वाजायला लागलेला आहे. अगोदर आपण पाहतो की वायर कनेक्शन थोडासा प्रॉब्लेम झाला होता. आता ते कनेक्शन बरोबर झालेलं आहे आणि बघा कनेक्शन झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत डीजे याने. आता धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. 33. बघा ऑप्शन भरपूर होते डोंगरीपाडा टीमकडे, मात्र जगदीश वरती कामगिरी सोपवली. इथे देखील आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. अक्षय येतोय आणि अक्षय कुठलीच चुकी करत नाहीये. चांगला झेल इथे पकडलाय आणि दिलीप याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. मात्र दिलीप याने आपली कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. 4 षटकार त्याने ठोकलेत. वैयक्तिक 28 धावा करून तो बाद झालाय. सुंदर फलंदाजी. अविनाश गिराणे येतोय न्यू बॅटर. बघा आता अविनाश तर थोडासा उशिराने आलाय, आउट ऑफ फॉर्म आहे. आपण मागचा सीझन बघितला इनफॉर्म होता. एक मालिकावीर म्हणून सायकल, बेस्ट बॅटर म्हणून एक ट्रॉफी त्याने मागच्या सीझन मध्ये फटकावली होती. मात्र सध्या तो आउट ऑफ फॉर्म इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तेच कारण थोडासा उशिराने मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि त्याच्याकरता आपण पाहतोय शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा घेण्यात त्याला यश मिळतंय. शास्त्रेकरपाडा आणि भेंडीपाडा कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. बघा चांगला फटका इथे खेळलाय, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अक्षय आलाय तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न देखील झाला, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव धोकादायक ठरू शकते आणि ठरलेली देखील आहे.
आणि त्या फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झालेला रनआउट होतोय शेवटच्या बॉलवरती. मात्र 2 धावा आल्यात. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 36 धावांचं टार्गेट 35 धावा धावफलकावरती आणि 36 धावांचं टार्गेट हे सेट केलेलं आहे. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचा. कॅप्टन अजूनही आलेला नाहीयेत. शाष्टीकरपाडा आणि भेंडीपाडा चला लोकल संघ आहेत, जवळचेच संघ आहेत. आपण आपल्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचंय. शाष्टीकरपाडा संघाचा संघनायक पोहोचलाय, तर भेंडीपाडा संघ आपण आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे. भेंडीपाडा टीम लवकरात लवकर टॉस करण्याकरता आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दशरथजी शेलका यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शाष्टीकरपाडा परिसरातील आपण पाहतोय मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत दशरथजी शेलका आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आज आपल्याला ते इन ऍक्शन देखील पाहायला मिळणार आहेत. आपण टॉस करतोय. सन्माननीय पंकज दादांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. पंकज दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापा सकॉल आहे आणि छापा इथे आलेला आहे. पाबड्यांचं खूप खूप आभार. शुभेच्छा दिल्या जात आहेत. दशरथ टॉस हा जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानावरती अगोदर कधी तुम्ही खेळलायत? नाही. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 25 ते 30 पर्यंत. भेंडीपाडा संघ तुमच्या समोर या कधी आलाय की प्रथमच येतोय? आलाय. निर्णय काय लागला होता? शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेत नाहीये. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मला विरुद्ध लागलाय? मनासारखं लागलं. जे टॉस जिंकला असता बॅटिंग केली असते तर बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? 35 ते 40. या सीझन मध्ये पाहतोय तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कुठेतरी कमी आपण बघितलाय. जास्त फॉर्म दिसत नाहीये. या मॅच मध्ये सराव झालाय. फॉर्म मध्ये कुठला खेळाडू आलाय? रोशन आणि लहू फॉर्म फॉर्म मध्ये आलेत. तुझा फॉर्म देखील कुठेतरी या सीझन मध्ये नाहीये. तुझ्या फॉर्म बद्दल काय म्हणशील? प्रॅक्टिस नाही. चला शुभेच्छा असतील. बघा फॉर्म नाहीये, प्रॅक्टिस नसल्यामुळे फॉर्म येत नाहीये. म्हणजे तुम्हाला जर फॉर्म मध्ये यायचं असेल तर प्रॅक्टिस ही फार महत्वाची आहे. तर टॉस जिंकला शाष्टीकरपाडा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करता आमंत्रित केलेले आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. हो टू काउंट्री बॉक्स.
पहिला बॉल टॉपेज आणि आपण पाहतोय हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. सन्माननीय शिवरामजी शेळका साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शिवरामजी शेळका साहेबांना विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हा. 36 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती एक धाव आली आहे. समीर आणि अक्षय आहे आपण पाहतोय. अक्षय जाधव यावेळेस आपण पाहतोय फक्त पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळणार आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू निघून गेलेला आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे येते. धावसंख्या 2 वरती. तिकडे बाउंड्री पंच आहेत तिकडे. प्रेक्षक देखील बसलेत, खेळाडू देखील आहेत तिकडे आणि बाउंड्री पंचाने विनंती असेल आपण तिकडे थोडासा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्रीचा ताबा घ्या. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क इथे काही झालेला नाहीये आणि ते आपण पाहतोय चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. प्रति षटकामागे 12ची सरासरी राखायची आहे. प्रवीण आहे तिकडे. प्रवीण थोडासा चेंडू पुढे पडलाय. ते धावची संधी देखील निर्माण झाली होती आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पळून पूर्ण झालेल्या आहेत. प्रवीण जे सुतार होते तिकडे आपण पाहतोय त्यांच्या अगदी पुढ्यात चेंडू पडला होता. मात्र चेंडू गॅदर करू शकला नाही. चेंडूने उसली घेतली होती. जास्त उसली घेतल्यामुळे चेंडू त्यांच्यापासून दूर निघून गेला आणि आपण पाहतो या 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 4. इथे संधी होती. संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. झेल ड्रॉप जीवनदान. रुपेश कर्ण हा झेल सुटलेला आहे. रुपेश कोठावळे त्याच्याकडे हा झेल सुटलाय आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. 1 धाव मिळाली. धावसंख्या 5. अजूनही मॅच जिंकण्याकरता 31 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स शाष्टकरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी असा मॅच आपण पाहणार आहोत. ते आपण पाहतो इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका इथे आपण पाहतो खेळला गेलाय आणि या बॉल वरती आपण पाहतोय 4 धावा मिळाल्यात. शेवटच्या बॉल वरती प्रहार झालाय आणि या 4 धावा मिळाल्या. तिकडे बघितलं की धावा घेण्यासाठी संधी आहे कारण क्षेत्ररक्षक हे त्या सर्कलच्या आतमध्ये होते आणि त्याचा फायदा उचलत असताना आपण पाहतोय चौकार इथे ठोकलाय. धावसंख्या 9. 9 रन्स ऑन दी बोर्ड. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 36 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे अजूनही आपण पाहतोय 27 धावेंची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 27 धावा. 13.50 सरासरी. तर खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आपण ज्या आपल्या गाड्या असतील त्या आपण जो काला पडदा पाहतोय विकेट किपरच्या मागे तिकडे आपण पार्क करायचे आहेत. तिकडे रस्त्याच्या कडेला जरी आपण बाईक पार्क केल्या तरी चालतील. सूरज माळी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहतोय सूरज माळी याच्या नावावरती देखील एक रेकॉर्ड प्रस्थापित झालेला आहे. नागल्याच्या मैदानावरती 6 चेंडू मध्ये 6 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की 2 रनआउट होते. मात्र 4 जे खेळाडू होते ते आपण पाहतोय सूरज माळी याने बाद केले होते. म्हणजे तब्बल 6 चेंडूवरती 6 खेळाडू बाद झाले होते.
सूरज माळी बॉलिंग ट्रॅक वरती 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 27 धावा. एक अनुभवी आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय बॉलिंग करण्याकरता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आतालाय. एकच धाव मिळणार आहे. इकडे धावसंख्या दुहेरी प्रवेश होते. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हातालाय. आपण पाहतोय डोंगरीपाडा संघाने या अगोदर कोलांडे संघाला पराभूत केलेला आहे आणि इथे आपण पाहतोय त्यांच्याकडे संधी आहे परतफेड करण्याची. पाहूया अजूनही मॅच संपलेला नाहीये. इकडनं कुठला संघ कमबॅक करेल कुठला संघ पुढे जाईल हे सांगता येणार नाहीये. इथे थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून गेलाय. चेंडू फरार सीमारेषा पार आलाय चौकार 4 धावा. बघा हा नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. रुपेश कडनं चेंडू निघून गेला. रुपेश कडनं थोडीशी चुकी झाली. तिकडे अक्षय होता आणि राज दोघे जण होते. म्हणतात ना 3 तिगाडा काम बिगाडा. अगोदर रुपेश कडून चेंडू गेला. त्यानंतर राज आणि अक्षय तिघांकडून चुकी आणि चेंडू फरार झाला. 4 धाव मिळाल्या. धावसंख्या 14. इथे खूप चांगला फटका अविनाश आहे तिकडे. 1 हँडेड सुपर कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणजे काय हरकत नाहीये. सुपर ब्रिलियंट. चला आपण तिकडे चेक करणार आहोत. तिकडे खेळाडूंनी देखील सांगायचं आहे. आपण कॅमेऱ्यामध्ये तर पाहणार आहोत मात्र तिकडे आपण खेळाडूंकडे देखील जाणून घेणार आहोत. तर विकेट तिकडे त्यांनी सांगितलं तरी देखील आपण कॅमेऱ्यामध्ये देखील बघितलं की सेफली हा चेंडू इथे पकडलेला आहे. खूप सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय. जिथे कॅमेरामॅन आहेत केवल आणि जयेश. बघा ज्या प्रकारे चेंडूला आणि क्षेत्ररक्षकाला दोन्ही कॅमेरामॅनने सहजरित्या टिपलाय. आपण समोरच्या अँगलने जर बघितलं ना तर बॉल वरती जे नाव आहे ते देखील दिसत होतं. गुड शॉट. गुड शॉट तर होता मात्र गुड फिल्डिंग देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगला कॅमेरा वर्क. नंबर बॅटर इन झालाय जगदीश. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा अविनाशकडे तिकडे पोहोचलाय. विनाश कुठली चुकी करत नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण. बघा मॅच जिंकण्याकरता तुम्हाला क्षेत्ररक्षकाला चांगली साथ देणं फार गरजेचं असतं. बॉलिंग तर चांगली होते मात्र क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर तुम्ही दडपण टाकू शकता. आपण पाहतोय गोलंदाजीच्या पाठीचा कणा म्हणून क्षेत्ररक्षकाला ओळखलं जातं आणि पाठीचा कणा जर तुम्हाला ताट ठेवायचा असेल तर क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. मात्र यावेळेस रोहितच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. आता ह्या षटकाराने समीकरण थोडस बदललंय. 7 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. 7-15 एका बॉल वरती समीकरण बदललेलं आहे. रोहित त्याच्या स्लॉट मध्ये होता आणि रोहित त्याने चेंडू प्लॉट मध्ये पाठवला प्रेक्षकांच्या भेटीला. षडंपोल पॉवरफुल झालेला नाहीये. इथे काय घडलंय काय बिघडलंय आणि संधी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. बघा नशिबाची 6 तिथे मिळालंय खोलांडे संघाला. बघा असं वाटतं हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल मात्र डिक्लेअरच्या बाजूला चेंडूने जाऊन टर्न घेतलाय.
मॅच टर्न, चेंडूने टर्न घेतला, मॅचने देखील टर्न घेतलाय. कारण रोहित कोठावले सारखा एक बिग मॅन, बिग हिटर हा बाद झालेला आहे. बघा मी तर म्हणेन रोहित याला काही गरज नव्हती धाव घेण्याची, कारण डिक्लेरेशन मध्ये गेला असता तरी देखील एकच धाव मिळाली असती आणि हातामध्ये चेंडू जरी मिळाला असता तरी एकच धाव मिळाली असती. मात्र धाव घेण्याची घाई केली आणि रोहित हा बाद झालाय. म्हणतात ना अतिघाई संकटात नाही. रोहित याला शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं होतं. एकच धाव त्याला स्ट्राईक वरती राहायचं होतं, तर एकच धाव त्याला घेणं फार गरजेचं होतं. मात्र त्याने 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न कुठेतरी अंगलट येताना दिसतोय. बघा खोलांडे संघाच्या 20 धावा होत्या, डोंगरीपाडा संघाच्या 22 धावा आहेत. सध्या 2 धावेने पुढे आहे डोंगरीपाडा संघ. 6 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता धावांची गरज आहे. 14. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा शेवटच्या बॉलवरती रोहित कडनं जी झालेली चुकी आहे ती महागात पडू शकते, कारण रोहित जर असता तर थोडस दडपण असतं बॉलरवरती, कारण रोहितच्या बॅटमधून आपण मोठे फटके देखील बघितले. मात्र रोहित याची छोटीशी चूक बघा, रोहित याला स्ट्राईक वरती राहायचं होतं. एक धाव आली असती, डिक्लेरेशन झोन मध्ये जरी चेंडू जर गेला असता तरी एक धाव मिळाली असती, रोहित स्ट्राईक वरती आला असता आणि बॅट्समनने बॉल पकडला होता तिकडे, एकच धाव घेतली असती तरी रोहित हा स्ट्राईक वरती येऊ शकला असता. मात्र रोहित याने 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला. 6 चेंडू 14 धावा. जगदीश मी देखील आहे अजून, रोहित बाद झाला पण मी आहे, मी मॅच जिंकू शकतो आपल्या संघाला. आणि त्यांनी ठोकलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार राजमाळी याच्यावरती हा केलेला प्रहार. बघा षटकार आलाय, मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण इकडनं आणखीन 8 धावा बनवायच्या आहेत. 5 बॉल बाकी आहेत, अजूनही 8 धावा बनवायच्या आहेत. जगदीश जाधव त्याच्या झोन मध्ये चेंडू होता. इथे मिसटायमिंग झालाय, सूरज माळी चेंडूच्या खाली येतोय. बघा कमबॅक, याला म्हणतात कमबॅक, टीट फॉर टॅट, जशा तसं उत्तर. जगदीशने सांगितलं की मी अजून आहे पहिल्या बॉल वरती, मात्र दुसऱ्या बॉल वरती राज सांगतोय अजूनही मॅच संपलेला नाहीये. बघा शर्यत अजून संपलेली नाहीये. राज म्हणतोय अजून तुम्ही जिंकला नाहीत, शर्यत अजून संपलेली नाहीये. इकडनं आम्ही देखील कमबॅक करू शकतो, इकडं आम्ही देखील मॅच जिंकू शकतो, हेच दर्शवत असताना राज माळी आता 4 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 8 धाव्यांची आवश्यकता आहे. समीर आलाय, समीर कोठावले. जगदीश जाधव बाद होऊन माघारी परतलाय. आता नव्याने बॅटर समीर कोठावले आलाय. 4 चेंडू 8 धावा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, आता खराब फिल्डिंग झाली दिलीप कडनं, या 2 धावा मिळतील. स्ट्राईक रोटेट, लेझी क्रिकेट. अशा प्रकारे जे क्रिकेट तुम्हाला नेहमी अडचणीमध्ये घेऊन जातं. बघा या प्रकारे जे क्षेत्ररक्षण असतं ना ते कुठेतरी पाठीचा कणा वाकवत असतात. गोलंदाजाच्या पाठीचा कणा म्हणून क्षेत्ररक्षकाला ओळखलं जातं, आणि पाठीचा कणा जर कमकुवत असेल तर पाठीचा कणा मोडत असतो. यावेळेस पाहतो गॅप मध्ये चेंडू टाकलाय, प्रवीण आहे तिकडे, प्रवीण याने धैर्य दाखवलंय आणि धावची संधी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळालाय आणि समीर हा स्ट्राईक वरती आलेला आहे. आता समीकरण असं राहिलेलं आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 2 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता आता 5 धाव्यांची गरज आहे.
प्रवीण सोमन. दोन चेंडू आणि 5 धावा. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे, इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. कोलंडे संघाला चेंडू धाव टाकायचे आहेत, मात्र डोंगरीपाडा संघ शेवटच्या बॉल पर्यंत बनलेला आहे मॅच मध्ये, कारण त्यांना एका बिग हिटची आवश्यकता आहे, एका मोठ्या फटक्याची त्यांना आवश्यकता आहे. पाहूया, 2 चेंडू 5 धावा. हा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे, बघा डॉट बॉल आलाय. आता 1 बॉल आणि 5 धावा. बघा गोल्डन 6 ची आवश्यकता आहे. आता गोल्डन 6 मारावा लागेल, षटकार ठोकावा लागेल मॅच जिंकण्याकरता. हवेचा वेग देखील आहे इथे, फलंदाजाला देखील लाभ मिळू शकतो. मात्र ज्या प्रकारे राज माळी याने बॉलिंग केलेली आहे अप्रतिम सुंदर. बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नक्कीच आपण पाहतो अक्षय आणि समजदारीचं क्रिकेट इथे खेळलेलं आहे, त्याला देखील माहिती आहे की षटकार अडवणं फार गरजेचं आहे. तेच कारण किरण माळी याला त्यांनी बाउंड्रीवरती घेतलेला आहे, कारण बाउंड्रीवरती आता तुम्हाला उंच पुरे जे क्षेत्ररक्षक आहेत तेच वाचू शकतात. आणि तेच कारण पाहतोय किरण माळी आपल्याला स्क्वेअर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय, अविनाश किराणे आपल्याला लॉंग मध्ये पाहायला मिळत आहेत. एका चेंडूवरती 5 धावांची गरज आहे, 1 चेंडू 5 धावा. आणि हा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे, आणि अशा प्रकारे हा सामना इथे या जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक जय स्पोर्ट्स डोंगरीपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीम. बघा या अगोदर डोंगरीपाडा संघाने पराभूत केलं होतं, त्याची परतफेड करण्याची त्यांना संधी मिळाली आणि खोलांडे संघाने ती परतफेड केलेली आहे. बघा रोहित याची जी विकेट आहे ना ती टर्निंग पॉइंट ठरलेली आहे.